नमस्कार. आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत. गव्हाच्या कणकेपासून किंवा गव्हाच्या पिठापासून लच्छा पराठा बनवूया. मैद्याचं पीठ पाहिजे अशी काही गरज नाही आहे. गव्हाचं आपण पीठ मळलेलं असतो चपात्यांसाठी किंवा पोळ्यांसाठी. ते घ्यायचे, पोळी लाटायची आहे, तूप लावून घ्यायचं आहे. मी ते गोवर्धनचं तूप लावून घेतलेलं आहे आणि वरून कणिक असं पसरून दिलं आहे. अशा चिरा मारून घ्यायच्या सुरीने. एकावर एक अशी पाती ठेवत जायची आपल्याला. हे बघा, असं छान तूप लावलं, पीठ लावलेलं आहे वरून. पीठ असं पसरून घ्यायचं आहे. एकावर एक त्या पात्या ठेवायच्या आहेत आणि असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे. खूप छान होतो हा पराठा खायला. तुम्ही करा, डब्याला द्या मुलांच्या टिफिनसाठी. मुलं आवडीने खातात आणि तूप लावल्यामुळे अजूनच छान अशी चव येते. हे बघा, आणि मग लाटून घ्या. एकदम साधी सोपी पद्धत आहे. छानपैकी दोन्ही बाजूने पराठा भाजून घ्या. तूप लावलेलं आहे इथे मी. तेलाचा वापर नाही केला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. असे पराठे टिफिनला वगैरे द्यायला खूप छान आहेत. हे बघा, छान असा पराठा झाला आहे. अशा प्रकारे मी गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा केलेला आहे. मैदा नसेल तरी चालेल, मैदाचाच करायचा असं काही नाही आहे. आणि ह्याच्यासोबत लिंबाचं लोणचं खूप छान लागतं. लोणचं म्हणा, दही म्हणा. हा बघा, छान असा पराठा तयार केलेला आहे. तुम्ही हे करा, तुम्हाला आवडेल. मी ते मध्ये लिंबाचं लोणचं ठेवलं होतं. हे बघा, दाखवते मी असं. हे बघा, कशा पाऱ्या वगैरे आलेल्या आहेत. छान छान असा होतो आणि झटपट होतो. तेलाऐवजी तूप वापरलं तर चांगलंच आहे. लच्छा पराठा.